हा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा ही आमची भूमिका आहे आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातला मोर्चा आम्ही या ठिकाणी काढलेला. आता एक 15 मिनिटात या मोर्चाला प्रत्यक्ष सुरुवात त्या ठिकाणी होईल. चला आता सुरुवात झाली तिथं. या सगळ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. नाकाबंदी काही ठिकाणी मला वाटतं दडपशाही चाललेली आहे शासनाची. मोर्चा निघूच नाही यासाठी शासनाची दडपशाही चाललेली आहे, परंतु दडपशाही संपून या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि उतरतील. काही ठिकाणी सर्वेक्षण सांगलीत मोजणी चालू केली आहे, सोलापूरमध्ये. मग तुम्ही शेतकरी इकडे मोर्चाला आल्यावर मोजणी का करताय? हिंमत असेल तर शेतकरी असताना मोजण्या करा, तारखा द्या, मग शेतकरी आमचे दाखवतील मोजणीला आलेल्या लोकांना काय करायचं ते. विरोधासाठी विरोध म्हणून अल्टिमेटम असणार आहे का? आम्ही आज दुपारी परत बसू आणि त्याच्यानंतर 12 जिल्ह्याची भूमिका या ठिकाणी निश्चित करू. गाढवावर बसायचं काय, गाढवाला खांद्यावर घ्यायचं. विराट मोर्चा करलाय, काय सांगतो? आजचा मोर्चा हा सरकारला इशारा आहे. जिल्ह्यातले काही सरकारधार्जिणी लोक वारंवार हिनवत होती की यांच्या पाठीमागं कोण आहे, 4 टाळकी आहेत आणि लोकांना विकासासाठी रस्ता पाहिजे झाला आहे. त्या मोर्चानं आज दाखवून दिलेलं आहे की शक्तीपीठ महामार्ग केवळ बाधितांनाच नव्हे तर जिल्ह्याला नको आहे, कारण त्याच्यामुळं महापुराचा धोका निर्माण होणार आहे, पर्यावरणाचा धोका निर्माण होणार आहे आणि अनाठाही खर्च होऊन तो बोजा शेवटी महाराष्ट्राच्या नागरिकांच्यावरच पडणार आहे. हे आता लोकांना पटल्यामुळे लोकांनी त्याला विरोधाची भूमिका घेतलेली आहे. आज तरी सरकार दखल घेईल का? एवढी घ्यावंच लागेल, कारण आम्ही आता निर्धार केलेला आहे की जोपर्यंत संयुक्त मोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत डिटेल DPR तयार होत नाही आणि DPR तयार झाल्याशिवाय त्यांना पुढे जाता येत नाही. परंतु आम्ही DPR तयार होण्यासाठी संयुक्त मोजणीलाच विरोध करणार आहोत. आता गेली 3 वर्षे आम्ही हा सरकारचा डाव हाणून पाडलेला आहे आणि इथून पुढे तर अजून ताकदीने आम्ही हाणून पाडू. तुम्ही म्हणता विरोध करणार, पण सोलापूर असेल, सांगली असेल, इथं शेतकऱ्यांनी इकडे मोर्चात असताना इकडे मोजणी हाणून पाडलेली आहे. माझ्याकडे मिनिटाला अपडेट येत आहेत. लोकांनी अधिकाऱ्यांना पळवून लावलेलं आहे आणि माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की एकूण 856 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. जवळपास 25,000 एकर जमीन अधिग्रहित होणार आहे. किती एकराची मोजणी पूर्ण झाली, गाव न्याय आकडे जाहीर करावेत. राजेश क्षीरसागर म्हणतायत की मोर्चात सहभागी होणारे नक्की शेतकरी आहेत का, कोण आहे ते बघावं आजच्या मोर्चात. येऊन तपासणी असतील चालले आणि काय DNAचं सॅम्पल पाहिजे तर ते पण देतो. पुढची भूमिका काय असणार? इथून पुढे आज मोर्चा तरी झाला, इथून पुढची भूमिका काय असणार, कशी रणनीती असणार मोर्चात? इथून पुढं आम्ही शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊन देणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अगदी सरकार बदललं तरी होऊन देणार नाही. हिंदी बैठ दादा, काय सांगाल? आज जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील लोक देखील आक्रमक झालेले पाहायला मिळतात. महामार्ग विरोध करायसाठी महामोर्चा, काय सांगाल? विशेषतः गरज नसलेला शक्तीपीठ हा या महाराष्ट्र राज्यामध्ये या जवळजवळ 13 जिल्ह्यातून हा शक्तीपीठ नेण्याचा पाप आज खऱ्या अर्थानं महायुती सरकार करत आहे. याला एक तीव्र आंदोलन, तीव्र विरोध ह्या फक्त कोल्हापूर जिल्ह्यातून नाही तर जवळजवळ 13 जिल्ह्यातून होताना आपल्याला दिसते. तरी देखील ह्यातून काहीतरी पर्याय काढायचा. जो 802 किलोमीटरचा शक्तीपीठ त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं ते आता 856 किलोमीटर करण्याचा प्रयत्न हा महायुती सरकारचा आहे. हा गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आहे, ज्याला पॅरलल रोड आहे, ज्याला पॅरलल मार्ग आहे, त्याला देखील एक पर्याय रस्ता आणण्याचा प्रयत्न सातत्यानं महायुती सरकार करायला लागले. आज खरं म्हणजे हा महामार्ग झाल्यानंतर अनेक अडचणी आमच्या शेतकरी बंधूंना होणारे, पुराची परिस्थिती येऊ शकते, जी पिकाऊ जमीन आहे ती नापीक होणारे आणि मग आज गरज जरी नसली तरी देखील हा शक्तीपीठ का करायचा हा प्रश्न आमच्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी समोर पडलेला आहे. आणि मग आमच्या सगळ्यांचं एक आंदोलन हे ह्यासाठीच आहे की हा महामार्ग रद्द केला पाहिजे, आम्हाला पर्याय काढू नका. आज कोल्हापूरचा विशेषतः विचार केला तर जवळजवळ 8 तालुक्यातून हा रस्ता नेण्याचा प्रयत्न, हा 120 किलोमीटर लांबीचा रस्ता हा कोल्हापूर जिल्ह्यातून तुम्ही नेत आहे. तीव्र आंदोलन कोल्हापूर असेल, सांगली असेल, या 13 जिल्ह्यातून या ठिकाणी होणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ही भूमिका आदरणीय सतेज पाटील साहेब आणि आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेली. शेतकरी आंदोलनात आहेत आणि अधिकारी बांधावर आहेत, अशी परिस्थिती
त्या संदर्भात नाही काय व्हायला लागले आमचे शेतकरी बंधू त्यांच्या शेतात नसताना अधिकारी येऊन मोजणी करायला लागले. त्यांनी शेतकरीला तारीख द्यावी आणि मग तिथं आंदोलनाला यावं, म्हणजे त्यांना कळेल की शेतकऱ्यांचा विरोध हा किती प्रमाणात होत आला. पण सत्तेतले काही नेते म्हणतात की शेतकऱ्यांचा विरोध नाही तर कुठेतरी विकासाला विरोध करायचा, म्हणून हा शक्तीपीठावर विरोध चालू आहे. नाही, ह्यांच्या कदाचित त्यांच्या घराच्या जवळनं किंवा घरावरनं हा रस्ता जात नसल्यामुळे त्यांना त्याचं महत्त्व नाही आहे. ज्या शेतकऱ्यांना त्रास होतोय, ज्या शेतकऱ्यांना ही अडचणीला सामोरं जावं लागते, त्यांचं दुःख काय आहे हे या सत्तेतल्या असलेल्या नेते मंडळींनी बघितलं पाहिजे आणि मगच ह्याच्यावर बोललं पाहिजे. आमची भूमिका. शहराची जर अवस्था पाहिली तर काही ठिकाणी खूप दुरावस्था असल्याचं पाहायला मिळतंय. त्याच्याकडे लक्ष देण्याऐवजी सध्या शक्तीपीठ हाच एक केंद्र झाला. काय कारण असेल? मी मगाशी बोललो तसं ह्याच्यावर कॉन्ट्रॅक्टरना फायदा होईल अशा पद्धतीची भूमिका महायुती सरकारची या राज्यामध्ये दिसते आहे. त्यामुळंच हे शक्तीपीठ महामार्ग करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. या शेतकऱ्यांच्या